नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये आपल्याला खूप सुंदर असं वळण बघायला मिळणार आहे, ज्याची कल्पना कोणीच केली नसेल. सचिनच्या एका चुकीमुळे सायली तन्वी असल्याचं सत्य सगळ्यांसमोर येणार आहे. तेव्हा आता ती चूक नक्की काय आहे, कशा पद्धतीने हे सगळं घडणार आहे, हेच आपल्याला व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. छोटासा व्हिडिओ असल्यामुळे शेवटपर्यंत पहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण पाहतो, सायलीने आता सगळं सत्य अर्जुनला सांगितलेलं असतं. खरं तर अर्जुनचा तिच्यावर जरासुद्धा विश्वास नाहीये. पण कसं आहे ना, सायली उगा स्वतःला त्रास करून घेऊ नये म्हणून तो तिच्या होला हो मिळवत असतो. तो मुद्दामच बोलतो, बायको तू अजिबात काळजी करू नकोस. कोणाचा जरी तुझ्यावरती विश्वास नसला ना, तरी माझा तुझ्यावर 100% विश्वास आहे. आपण एक काम करू, आपण ना मधुभाऊंना घरी घेऊन येऊ. कारण तू सतत मधुभाऊंना भेटायला आश्रमाच्या वाऱ्या करणार आणि या सगळ्यामध्ये तुला काही झालं तर, आपल्या बाळाला काही झालं तर मला रिस्कच घ्यायची नाहीये. त्यापेक्षा आपण एक काम करू, मधुभाऊंना आपल्या घरी घेऊन येऊ. तुझ्या सानिध्यात जर ते राहिले ना, तर ते लवकर बरे होतील आणि तुझं सत्य घरच्या सगळ्यांना सांगतील. सायलीला आता ही आयडिया पटलेली असते. त्यामुळे आता हे दोघेही तर्राट आश्रमात जातात. मधुभाऊंना घरी नेण्याची तयारी करू लागतात. इकडे आपण पाहतो तर काय, तो माणूस आता मधुभाऊंना भेटायला आलेला असतो आणि त्यांच्या भेटीवरून हे तर स्पष्ट होतं की 2 वर्ष त्यांचा काहीच कॉन्टॅक्ट नाहीये. याचा अर्थ त्या माणसाचा बॉस महिपत तर नाहीये, तर त्याचा बॉस असतो सचिन. महिपत खरं तर त्या दोघांची ओळख करून देतो, पण त्या बिचाऱ्या महिपतला काय माहिती, हे आधीपासूनच ओळखीचे असतात. खरं तर सचिनच त्या माणसाचा बॉस असतो. थोड्या वेळाने तो त्या माणसाला साईडला घेऊन जातो आणि बोलतो, हे बघ, आता तुला एक लई महत्त्वाचं काम करायचं आहे. ती सायली आणि तो अर्जुन दोघेही त्या म्हातारड्याला घरी घेऊन जात आहेत. आत्ताच मला खबर कळाली आहे. त्यामुळे तू एक काम कर, त्या म्हातारड्याला संपून टाक. कारण तो जर जिवंत राहिला तर सगळं अवघड होऊन बसेल. कारण या जन्मात तरी सुभेदारांना तन्वीचं सत्य कळता कामा नये. त्यावर तो माणूस बोलतो, मालक तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. कारण कसं आहे ना, मला सुद्धा त्या सुभेदारांना उद्ध्वस्त करायचं आहे. मला सुद्धा माझ्या भूतकाळाचा बदला घ्यायचा आहे. त्यामुळे हे सत्य सुभेदारांना कधीच कळणार नाही. मी आत्ताच कामाला लागतो असं म्हणतच तो थेट सुभेदारांच्या घराच्या इथे येतो. कारण त्याला काही करून मधुभाऊंना संपायचं असतं. पुढे आपण पाहतो तर काय, सायली आणि अर्जुन मधुभाऊंना व्हीलचेअरवरती बसून सुभेदारांच्या घरात घेऊन येतात. घरातले सगळेच मधुभाऊंना पाहून थोडे चकित झालेले असतात, पण त्यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद असतो. कल्पना आता पुढे येते. अत्यंत मायेने ती बोलते, मधुभाऊ या घरामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही अजिबात संकोच करू नका. हे घर तुमचं स्वतःच आहे असं समजा. आता इथून पुढे आम्ही सगळी मिळून तुमची काळजी घेऊ. सायली, अर्जुन, बरं झालं तुम्ही मधुभाऊंना इथेच घेऊन आला. खरं तर माझ्या मनात सुद्धा हेच होतं. कारण सायली सारखी आश्रमात गेली असती, वाऱ्या केल्या असत्या, त्यामुळे तिला त्रास झाला असता ना. त्यापेक्षा मधुभाऊ इथेच आले तर सायलीला सुद्धा बरं पडेल आणि आपल्याला सुद्धा. सायलीच्या डोळ्यामध्ये आपसुकच पाणी आलेलं असतं. अर्जुन तिच्या खांद्यावरती हात ठेवून तिला आधार देतो. मधुभाऊ मात्र व्हीलचेअरवरती शांतपणे बसलेले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही हालचाल नाहीये, पण डोळे आजूबाजूला बघत आहेत. आणि तेवढंच तिथे तो माणूस येतो. खरं तर त्याला मधुभाऊंना मारायचं असतं. तोच तिथे पडद्यामागे तो गुंड लपलेला असतो आणि तो मनातल्या मनात आता विचार करू लागतो. त्याच्या हातामध्ये पिस्तूलसुद्धा असते बरं का प्रेक्षकांनो. तो मनातल्या मनात बोलतो, सचिनने मला या म्हाताऱ्याला टपकायची सुपारी दिली आहे. कारण हा म्हातारा सुभेदारांच्या घरात आलाय. पण या अर्धांगवायू झालेल्या म्हाताऱ्याला मारून मला काय मिळणार आहे. त्यापेक्षा तो सायलीकडे पाहतो. त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर हसू असतं. तो आता पुढे बोलतो, त्यापेक्षा या सायलीलाच कायमचं संपवलं तर, या सायलीलाच कायमचं टपकवलं तर. तसंही ही सायली आणि तिच्या पोटातलं बाळ मेलं तर हे सुभेदार जिवंतपणीच मेल्याहूनही भयंकर मरतील. माझा निशाणा हा म्हातारा नाही, तर ही सायलीच असली पाहिजे. असं म्हणतच तो माणूस आता पिस्तूल वर काढतो आणि सायलीच्या दिशेने नेम धरतो. मधुभाऊंची नजर मात्र अचानक त्या पडद्याकडे जाते. त्यांना तो गुंड सायलीवर बंदूक रोखताना दिसतो. त्यांच्या डोळ्यात अचानक भयंकर भीती दाटून येते. मधुभाऊ मनातल्या मनात प्रचंड तडफडीने बोलतात, माझी सायली, नाही, कोणीतरी वाचवा माझ्या लेकीला. मला उठायला हवं. मला काही करून माझ्या लेकीला वाचवायलाच हवं. आता जर मी उठलो नाही तर बाप म्हणून माझा काहीच उपयोग नाही. सायलीला गोळी लागण्याच्या भीतीने मधुभाऊंच्या शरीरात जणू काही वीजच संचारते. जो वैद्यकीय ट्रिकर डॉक्टरांनीही देता आला नाही, तो एका बापाच्या तडफडीतून मिळतो. त्यांच्या अंगात अचानक 10 हत्तींचं बळ येतं. त्यांच्या हाताची बोटं थरथरतात आणि एका झटक्यात मधुभाऊ व्हीलचेअरवरून ताडकन उभे राहतात. घरातले सगळेच त्यांना पाहून थक्क होतात, पण कोणाला काहीच समजायच्या आत मधुभाऊ वाऱ्याच्या वेगाने त्या गुंडाच्या दिशेने धावतात. गुंड आता ट्रिगर दाबणार तेवढ्यातच मधुभाऊ त्याच्यावर झडप घालतात. दोघांमध्ये झटापट होते आणि मधुभाऊ त्याच्या हातातली बंदूक हिसकावून दूर भिरकावून देतात. सायली मात्र पूर्णपणे घाबरलेली असते. तिला काही समजायला मार्ग नसतो हे सगळं काय सुरू आहे. ती जोरातच किंचाळते, मधुभाऊ, मधुभाऊ. बंदूक जमिनीवरती पडल्याचा आवाज होतो. अर्जुन क्षणाचाही विलंब न लावता पुढे झेपावतो आणि त्या गुंडाची कॉलर पकडून त्याला जमिनीवरती आपटतो.
अर्जुन संतापाने लालबुंद झालेला असतो आणि त्याची कॉलर धरत बोलतो, कोण कोण आहेस कोण तू? माझ्याच घरामध्ये घुसून माझ्या बायकोवर गोळी चालवण्याची तुझी हिंमत कशी काय झाली? बोल, कुणी पाठवलंय तुला? कशासाठी आलायस? तुझा हेतू तरी काय? पण तो गुंड मात्र काही सांगायला तयार नसतो. तो तोंडातून ब्रसुद्धा काढायला तयार नसतो. अर्जुन बोलतो, बोल, मी तुला शेवटची संधी देतोय. तुला कोण पाठवलंय? नाव सांग. अजूनही संधी नाही गेलेली त्या माणसाचं नाव सांग. पण तो माणूस काही सांगत नाही. तेव्हा अर्जुन बोलतो, ठीक आहे, तू असा बोलणार नाहीस. आता तुला पोलीसच बरोबर वटणीवरती आणते. असं म्हणतच अर्जुन आता पोलिसांना फोन लावतो आणि बोलतो, हॅलो इन्स्पेक्टर, सुभेदार हाऊसमध्ये एका माणसाने घुसखोरी केली आहे. तो घुसखोरी करून माझ्या पत्नीवरती जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय त्याने. आज देव आमच्या मदतीला होता, नाहीतर माझ्या बायकोला काय झालं असतं ना, खरंच मी सांगू सुद्धा शकत नाही. तुम्ही एक काम करा, ताबडतोब फोर्स पाठवून द्या. मी याला इथेच बांधून ठेवतो. आणि मग काय, फोन केल्या केल्या तिथे पोलीस आलेले असतात. ते आता गुंडाला धरतात, त्या माणसाला धरतात आणि त्याला तिकडून घेऊन जातात. आणि जाता जाता अर्जुनला बोलतात, अर्जुन साहेब, तुम्ही अजिबात काळजी करू नका. हा माणूस कोण आहे, कोणी याला पाठवलंय, याची सगळी खबरदार आम्ही बरोबर याच्याकडून वधवून घेतो आणि संध्याकाळपर्यंत तुम्हाला रिपोर्ट देतो. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमच्या बायकोकडे लक्ष द्या, बायकोची काळजी घ्या. असं म्हणतच ते त्या माणसाला तिकडून घेऊन जातात. तो माणूस गेलेला असतो. त्यानंतर हॉलमध्ये एक भयानक शांतता पसरते. सगळ्यांच्या नजरा आता मधुभाऊंवरती खिळलेल्या असतात. खरं तर मधुभाऊ आता पूर्णपणे शुद्धीवरती आणि सामान्य अवस्थेत आलेले असतात. ते धापा टाकत असतात. सायली आता रडत रडत बोलते, मधुभाऊ, मधुभाऊ, तुम्ही बरे झाला? मधुभाऊ, तुम्ही ठीक तर आहात ना? आणि चक्क तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे आहात. तुम्ही बोलू शकताय मधुभाऊ. मधुभाऊ असं म्हणत असे त्यांना घट्ट अशी मिठी मारते. मधुभाऊ सुद्धा सायलीला घट्ट अशी मिठी मारतात. मधुभाऊ आता सायलीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात आणि बोलतात, सायली, माझं बाळ, आज जर तुला काही झालं असतं ना, तर तसाही बाप जिवंत राहिला नसता. खरं तर सर्व सुभेदार कुटुंबीय हा चमत्कार बघून अवाक झालेले असतात. मधुभाऊ सायलीला बाजूला करतात. सर्वांसमोर हात जोडून उभे राहतात. त्यांचा आवाज आता खणखणीत आणि दृढ असतो. ते बोलतात, सुभेदार साहेब, कल्पनाताई, अर्जुन, जावई बापू, मला तुम्हा सर्वांना आज एक खूप मोठी गोष्ट सांगायची आहे. एक असं सत्य ज्या सत्याने आजवर सर्वांना अंधारात ठेवलं. त्यावर कल्पना बोलते, कोणतं सत्य मधुभाऊ? तेव्हा मधुभाऊ बोलतात, तुम्ही सर्वजण ज्या तन्वीचा इतके वर्ष शोध घेत आहात ना, ती हरवलेली तन्वी दुसरी तिसरी कोणी नसून माझी सायली आहे. माझी सायलीच तुमची तन्वी आहे. प्रतिमा बोलते, मधुभाऊ, अहो हे काय बोलताय तुम्ही? तेव्हा मधुभाऊ ठामपणे बोलतात, हो, हे सत्य आहे. हे सत्य मला तुम्हा सर्वांना त्या दिवशी सांगायचं होतं, पण नागराजला याचा सुगावा लागला. त्याने मला हे सत्य सांगण्यापासून रोखण्यासाठी माझ्यावरच गोळी चालवली. मला कोमाट पाठवलं, जेणेकरून सुभेदारांची खरी वारसदार कधीच समोर येऊ नये. पण आज नियतीने मला पुन्हा उभं केलंय. का केलंय माहितीये का? कारण या घराची खरी लेक या घराला परत करण्यासाठी. जावई बापू, हीच तुमची बालपणाची मैत्रीण तन्वी आहे. अर्जुनचे डोळे पाणावलेले असतात. तो मनातल्या मनात म्हणत असतो, खरंच मी किती मोठा निर्लज्ज नवरा आहे. आज सायली मला जीवाच्या आकांताने हे सत्य सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण मी तिच्यावरती विश्वास ठेवला नाही. पण असो, आता सत्य समोर आलंय आणि सायलीचा हक्क आता तिला मिळणारच. सगळ्यांचे डोळे पाणावलेले असतात, सगळेच भावूक झालेले असतात. तेव्हा आता सगळ्यांची रिॲक्शन काय असणार आहे हे बघणं खूप म्हणजे खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे.